विटॅमिन बी कॉम्प्लेक्सच्या डेफिशियन्सीमुळे आपल्यामध्ये कोणते सिम्पटम्स दिसतात? विटॅमिन बी कॉम्प्लेक्समध्ये विटॅमिन B1 ते विटॅमिन B12पर्यंत विटॅमिन्स असतात आणि हे सगळे विटॅमिन आपल्याला डाएटमधून घ्यायचे असतात. आणि जर ह्या विटॅमिनची डेफिशियन्सी कमतरता झाली तर आपल्यामध्ये काही सिम्पटम्स दिसतात. त्यामध्ये हातपाय सुन्न होणे, हातापायाला मुंग्या येणे, चक्कर येणे, ब्लड कमी होणे, हेअरचे प्रॉब्लेम होणे, डोक्याचे हेअर फॉल होणे, नंतर केस पांढरे होणे, नंतर दाढीचे केस पांढरे होणे, नेलचे प्रॉब्लेम होणे, नखाचे प्रॉब्लेम होणे, स्किन प्रॉब्लेम होणे, मूड स्विंग होणे, चिडचिडपणा करणे, एन्झायटी डिप्रेशनमध्ये जाणे. जर आपल्याला असे सिम्पटम्स दिसत असतील आणि जर आपण विटॅमिन बी कॉम्प्लेक्सची टॅब्लेट घेतल्यानंतर हे सगळे सिम्पटम्स कमी होत असतील तर समजून जायचं की आपल्याला विटॅमिन बी कॉम्प्लेक्स ही कमी आहे. आणि सुस्ती चढते, उदासी होते, श्वास घ्यायला प्रॉब्लेम येतो, आपल्या तोंडामध्ये छाले पडतात, हे पण विटॅमिन बी कॉम्प्लेक्सच्या कमीचे सिम्पटम्स आहे. आणि जास्त करून विटॅमिन बी कॉम्प्लेक्स हे व्हेजिटेरियन लोकांमध्ये कमी दिसते, कारण व्हेजिटेबलमध्ये तुरळक प्रमाणात हे विटॅमिन आढळते. त्यामध्ये डेअरी प्रॉडक्ट, बीट, कॅरोट, मशरूम एक्सेट्रा यामध्ये हे विटॅमिन आढळते. आणि नॉन व्हेजिटेबलमध्ये चिकन, मीठ, फिश यामध्ये भरपूर प्रमाणात भरपूर प्रमाणात हे विटॅमिन आढळते. तर मित्रांनो, विटॅमिन बी कॉम्प्लेक्सची कमतरता असल्यानंतर आपण विटॅमिन बी कॉम्प्लेक्सची कॅप्सूल किंवा टॅब्लेट घेतल्यानंतर त्या कॅप्सूलचे काहीच साईड इफेक्ट नाहीत, कारण विटॅमिन बी कॉम्प्लेक्स हे एक वॉटर सोल्युबल विटॅमिन आहे. हे इझिली आपल्या युरिन थ्रू एक्सक्रिएट होऊ शकतं, म्हणून आपल्या बॉडीवर ह्या विटॅमिनचा काही जास्त साईड इफेक्ट नाही. थँक्यू.